नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये काय शिकलो? सेल वॉल. सेल वॉलचं काय शिकलो? कंपोजिशन. आजच्या लेक्चरला आपण काय सुरू करत आहोत? तर स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल म्हणजे काय? आपण बघितलं की सेल वॉल कोणाकोणामध्ये सापडते. सेल वॉल प्रोकॅरियोटिकमध्ये तर सापडतच होती, पण आपण युकॅरियोटिकचे कंपोजिशन बघतोय. म्हणजे काय? युकॅरियोटिकमध्ये फंजायमध्ये असेल, आल्गीमध्ये असेल, त्याचबरोबर तुमच्या प्लांट सेल किंवा काही प्रोटिस्ट यांच्या प्रत्येकाच्या सेलमध्ये काय सापडणार आहे? आपल्याला सेल वॉल सापडणार आहे. आणि सेल वॉलचं फंक्शन काय सांगितलेलं मी? तर सेल वॉल काय देते? एक शेप देते, साईज देते, त्या सेलला काय देते? स्ट्रक्चर देते, त्याचबरोबर त्या सेलला सपोर्ट करते. म्हणजे काय? सेल वॉल महत्त्वाची आहे. म्हणून आपण काय शिकलो? तर सेल वॉलमधलं कंपोजिशन. सेल वॉलमधलं कंपोजिशन काय काय होतं? सेल्युलोज असेल, हेमिसेल्युलोज असेल, पेक्टिन असेल, प्रोटीन्स असतील, वॉटर असेल, कायटिन असेल, हे काय झाले? सगळे तुमच्या सेल वॉलचे कंपोजिशन झाले. कोणाच्या सेल वॉलमध्ये काय काय कंपोजिशन सापडतात हे आपण इन डिटेल पहिल्या लेक्चरमध्ये शिकलो. ह्या आधीच्या. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. तर प्लांटची जी सेल वॉल असते, प्लांट सेल वॉल जी असते तिच्या सेल वॉलमध्ये आपल्याला काय दिसतात? 3 लेयर दिसतात. मेनली काय दिसतात? 3 लेयर दिसतात. पहिला असतो काय असतो? तर मिडल लॅमेला. दुसरा काय असतो? दुसरा लेयर काय आहे तुमचा? प्रायमरी वॉल. प्रायमरी वॉल. तिसरा काय आहे? सेकंडरी वॉल. काय? सेकंडरी वॉल. म्हणजे काय काय बघायचं आपल्याला? तर प्लांट सेल वॉलमध्ये तुम्हाला काय सापडणार आहेत? 3 मेन कंपोनंट सापडणार आहेत. म्हणजे जर आपण बघितलं, ही एखादी प्लांट सेल आहे, त्या प्लांट सेलमधली आपण ही काय म्हणतो? सेल वॉल आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वर कव्हरअप केलेली काय असते? त्या सेलची प्लांट सेल वॉल असते. मग ही जी सेल वॉल आहे, ह्या सेल वॉलमध्ये काय आहे? तर हा बाहेरचा जो लेयर आहे, म्हणजे ह्या दुसऱ्या, इथं काय असणार आहे? एखादी दुसरी सेल असणार आहे, बरोबर? इथं काय असणार आहे? एखादी दुसरी सेल असणार आहे. प्लांटमध्ये काय फक्त एकच सेल नसते. प्लांट एक आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. मग आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं एखादं उदाहरण घेऊया. तर ही प्लांट सेल असते, त्यात काय असणार आहे? एक कॉमन मिडल लॅमेला असतो. ह्या जर 2 सेल आहेत तर ह्यांच्यामध्ये एक काहीतरी कॉमन सापडतं. त्या स्ट्रक्चरला म्हणायचं मिडल लॅमेला. तर ह्या 2 ॲडजसंट सेल आहेत. तुमच्या पुस्तकात शब्द वापरल्यानुसार 2 ॲडजसंट सेलच्या मध्ये जी एक कॉमन स्ट्रक्चर सापडतं त्याला काय म्हणायचं? मिडल लॅमेला. मिडल लॅमेला म्हणजे घाबरून जायचं गरज नाही मग की पहिल्यांदा कसा आला मिडल लॅमेला. मिडल म्हणलं की तुमच्या लक्षात काय येतं? हा मध्ये पाहिजे होता. पण इथं काय सांगतोय आपण? 2 सेल सांगतोय. ज्यावेळेस 2 सेल सांगतोय, मग एक सेल जे असणार आहे, जर ही सेपरेट ह्या लॅमेलापासून केली तर आपल्याला फक्त काय दिसणार आहे? प्रायमरी वॉल. काय दिसणार आहे? प्रायमरी वॉल दिसणार आहे. काय? प्रायमरी वॉल. आणि त्याच्या आतमध्ये जो जाड लेयर असणार आहे तो काय असणार आहे? सेकंडरी वॉल. मग आपण इन डिटेल बघूया की सेल वॉलमध्ये काय काय सापडतं. काय सापडतंय? सेल वॉलमध्ये मेनली हे 3 लेयर सापडणार आहे. एक असणार आहे मिडल लॅमेला, दुसरा असणार आहे प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. मित्रांनो लक्षात घ्या की आपण काय करतोय? तर सेल वॉल बघतोय. फक्त सेलची काय बघतोय? फक्त सेल वॉल शिकतोय. म्हणजे एवढं स्ट्रक्चर शिकतोय आपण पूर्ण सेल शिकत नाही. आपण काय शिकतोय? सेल वॉल शिकतोय. आणि ह्या सेल वॉलमध्ये काय आहे? जो बाहेरचा लेयर आहे किंवा 2 सेलच्या मधला जो एक कॉमन लेयर आहे तो काय आहे? तुमचा मिडल लॅमेला आहे. मिडल लॅमेलाच्या आतमध्ये एक लेयर सापडतो, ती काय आहे? तुमची प्रायमरी वॉल आहे. आणि प्रायमरी वॉलच्या आतल्या साईडला एक जाड थर सापडतो किंवा लेयर सापडतो, तो आहे तुमचा सेकंडरी वॉल. कशाची? तर सेल वॉलमध्ये आपल्याला हे 3च स्ट्रक्चर दिसणार आहेत. कशामध्ये? सेल वॉलमध्ये.
कोणाच्या सेल वॉलमध्ये? प्लांटच्या सेल वॉलमध्ये. मग आपण बघूया की काय काय. ही जी सेल असणार आहे तिच्या सेल वॉलमध्ये काय काय सापडणार आहे? लॅमेला, यापूर्वी आपण प्लांट सेल शिकलेलो आहोत. तर ह्या दोन सेलच्या मध्ये, दोन ॲडजसेंट सेलच्या शेजारी सेलच्या मध्ये एक लेयर सापडतोय. तो काय आहे? तुमचा मिडल लॅमेला. मिडल लॅमेलामध्ये काय असणार आहे मेनली? तर कॅल्शियम, पेक्टिन हे काय असणार आहे? त्याचे कंपोजिशन असणार आहेत. काय काय असणार आहे मिडल लॅमेलामध्ये? तर middle lamella, it is a thin and line between the two adjacent cell. It is the first structure formed by the plant plate during the cytokinesis. It is mainly made up of the pectin, calcium, magnesium and pectate. काय असणार आहे? कॅल्शियम, मॅग्नेशियम, पेक्टिन आणि पेक्टेट. हे काय झालं? कशाचं कंपोजिशन झालं? मिडल लॅमेलाचं. तर मिडल लॅमेला कधी तयार होतं आहे काय हे त्यांनी सांगितले की ज्यावेळेस एकाच्या दोन सेल होतात, म्हणजे काय म्हणतो आपण? सायटोकायनेसिस, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, त्यावेळेस काय होणार आहे? सायटोकायनेसिस होणार आहे. त्यावेळेस मिडल लॅमेला सगळ्यात आधी काय होतो? तयार होतो. एवढंच सांगितलेलं आहे तुमच्या पुस्तकात, ते लक्षात घ्या फक्त. आणि काय म्हटले पुढं? सॉफ्टनिंग ऑफ द रायपन फ्रूट. मी हा शब्द ज्यावेळेस पेक्टिन हा शब्द आपण कंपोजिशनमध्ये शिकलो त्यावेळेस पण मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की पेक्टिन काय होतं? सोल्युबल होतं. हे पेक्टिन जे ह्यांच्यात कंपोजिशन असतं हे सोल्युबल झाल्यामुळे पिकलेलं फळ काय दिसतं? जे आपल्याला कच्चं फळ असतं ते काय दिसतं? पिकलेलं दिसतं. का दिसतं? तर ह्याच्यातलं कंपोजिशन जे पेक्टिन असतं ते काय व्हायला लागतं? सोल्युबलाइज व्हायला लागतं. दुसरा लेयर आहे तुमचा प्रायमरी वॉल. प्रायमरी वॉल जी असते ती बरोबर जो मिडल लॅमेला आहे ही सेल तुमची दुसरी सेल सुरू झाली इथं. तर ह्या मिडल लॅमेलाच्या आतल्या साईडला एक स्ट्रक्चर दिसतं, त्याला काय म्हणायचं? प्रायमरी वॉल. काय म्हणायचं? प्रायमरी वॉल. आणि ही प्रायमरी वॉल कोणामध्ये दिसते मेनली? तर जे यंग प्लांट असतात, म्हणजे जी छोटी रोपटे आहेत ती वाढत आहेत, ते म्हणजे काय झालं? यंग प्लांट झालं, ते जुनं नाही आहे. तर त्या यंग प्लांटच्या सेलमध्ये काय चालू असते? कंटिन्युअस ग्रोथ चालू असते. म्हणजे हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? ग्रोथसाठी. आणि ग्रोथ घडून येते म्हणजे काय? तर हे वाढत आहेत. आणि हे मेनली तुम्हाला कशा सापडतात? फक्त आणि फक्त मेरिस्टेमॅटिक टिश्यू. कशा सापडतात? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपल्याला टिश्यूचा चॅप्टर नंतर शिकायचा आहे, त्यावेळेस इन डिटेल सांगते की टिश्यू, मेरिस्टेमॅटिक टिश्यू काय असतो. आत्ता फक्त लक्षात घ्या की ज्या यंग सेल असतात, नवीन सेल असतात, त्यांच्यात काय असते? कंटिन्युअस वाढण्याची कॅपॅसिटी असते. अशा सेलमध्येच फक्त आपल्याला काय दिसते? प्रायमरी वॉल दिसते. प्रायमरी वॉल काय आहे? तर एक सेल वॉलचाच पार्ट आहे. प्रायमरी वॉल म्हणजे काय? एक सेल वॉल तर सगळ्यात असणार आहे, ती नवीन सेल असो किंवा जुनी सेल असो, पण त्या नवीन सेलमध्ये आपल्याला प्रायमरी वॉल जास्त करून आढळते. नंतर त्याच्या आतल्या साईडलाच आपल्याला काय दिसतं? तर दुसरा लेयर दिसतो, त्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी वॉल. काय म्हणतो? सेकंडरी वॉल. ह्या सेकंडरी वॉलमध्ये काय काय असतं? तर इट इज प्रेझेंट इनर टू द प्रायमरी वॉल. वन्स द ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल स्टॉप, सेकंडरी वॉल लीड. ॲट सम प्लेसेस थिकनिंग इज absent विच लीड टू फॉर्मेशन ऑफ द पिट्स. आता नवीन कन्सेप्ट येतो सेकंडरी वॉल शिकताना, पिट्स. काय म्हटले? पिट्स म्हणले म्हणजे काय? एखादं होल. काय म्हणले? एखादं होल. तर हे होल कुठं असणार आहे? ह्या ॲडजसंट सेलमध्ये पण असणार आहे, म्हणजे ह्या शेजारच्या सेलला पण काय असणार आहे? सेम पीठ असणार आहे.
मग हे पीठ म्हणजे काय, तर सेकंडरी वॉलमध्ये काय दिसतंय, काही काही ठिकाणी थिकेनिंग म्हणजे जाडी वाढलेलीच दिसत नाही, त्या ठिकाणी काय तयार होतंय, पीठ तयार होतंय म्हणजे होल. हे पीठचं फंक्शन वगैरे आपण इन डिटेल नंतर ज्यावेळेस आपण वॉटरचं व्हॅस्क्युलर सिस्टम वगैरे शिकणार आहे प्लांटची, त्यावेळेस आपण इन डिटेल घेऊया. फक्त पीठ म्हणजे काय लक्षात घ्या की सेकंडरी वॉल कधी वाढायला सुरुवात होते, प्रायमरी वॉल स्टॉप होते काम करायचं. म्हणजे काय, ऑलरेडी प्लांटची सगळी उंची वाढली आहे, प्लांट पूर्ण ग्रोथ झाले, त्यावेळेस प्रायमरी वॉल काय होणार आहे, डिसॅपियर होणार आहे. कारण प्रायमरी वॉल कोणाच्यात सापडत होती, फक्त मी आधीच सांगितलं की प्रायमरी वॉल कोणाच्यात सापडत होती, जे नवीन ग्रो होत आहेत किंवा त्यांच्यात कंटिन्युअस ग्रोथ दिसते अशांमध्येच आपल्याला ही मी लायनिंगनी दाखवलेली वॉल दिसणार आहे. ही ज्यावेळेस डिसॅपियर होणार आहे त्यावेळेस मेन काम सेल वॉलचं कोण करणार आहे, तर तुमची सेकंडरी वॉल. सेकंडरी वॉलमध्ये काय दिसते तुम्हाला, जाडी दिसते म्हणजे काय, थिकेनिंग झालेले दिसते. ऑब्विसली कशाने बनली आहे तुमची सेल वॉल, तर सेल्युलोज. मग हे सेल्युलोजचे काय असणार आहेत, लेअर असणार आहेत. ह्या सेल्युलोजनी थिकेनिंग करताना काही काही ठिकाणी काय झालेलं आहे, तर त्याचं डिपोजिशनच झालेलं नाही किंवा त्यांनी तिथं थिकेनिंगच केलं नाही आहे, जाडीच केली नाही आहे. अशा ठिकाणी काय झालं, ऑटोमॅटिक तिथं काय राहिली, पोकळी राहिली आहे. ह्या पोकळीच्या ठिकाणालाच काय म्हणायचं, पीठ म्हणायचं. तर हे पीठचं फंक्शन काय असणार आहे, ज्यावेळेस ह्या सेलमधलं काहीतरी ह्या सेलमध्ये घ्यायचं आहे त्यावेळेस ह्या पीठचा काय होणार आहे, उपयोग होणार आहे. जर हे नसतंच तर इझिली आपण काय करू शकलो नसतो, एकमेकांमध्ये त्या गोष्टी त्यांच्या पाठवू शकलो नसतो. आणि आपल्याला हे माहिती आहे एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे काहीतरी पाठवावंच लागणार आहे, तरच ते काय करू शकतात, एकत्र काम करू शकतात. जर पाठवू शकले नाहीत तर ते काय नाहीत, लाईव्ह नाही आहे. म्हणजे काय, तर पीठ ह्याच्यासाठी आहे, हे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. हे झालं आपलं काय, तर सेल वॉलचं स्ट्रक्चर. सेल वॉलचं स्ट्रक्चर समजून सांगताना मिडल लॅमिला सांगण्यासाठी मी तुम्हाला 2 सेल सांगितल्या. जर मी 2 सेल सांगितल्या नसत्या तर तुम्हाला कळणार नाही की 2 ॲडजसंट सेल म्हणजे काय. तर 2 ॲडजसंट सेल म्हणजे काय, 2 शेजारी असणाऱ्या सेल, त्यांच्यामध्ये कॉमन स्ट्रक्चर आहे. काय आहे, थिन प्लेट आहे किंवा थिन स्ट्रक्चर आहे. तेच थिन स्ट्रक्चर म्हणजे काय, तर मिडल लॅमिला. ते मिडल लॅमिला कशाने बनलेलं आहे, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, पेक्टेट ह्या सगळ्या केमिकल कंपोजिशनने काय बनलेलं आहे, त्यांच्यातलं एक कॉमन स्ट्रक्चर बनलेलं आहे. तुम्ही म्हणाल की मग हे मॅडम 2च का, तर ही तर दुसरी तिसरी सेल असेल, ह्यांच्यामध्ये पण तुम्हाला मिडल लॅमिला दिसणार आहे. मिडल लॅमिला म्हणजे काय, तर 2 शेजारच्या सेलमध्ये कॉमन स्ट्रक्चर थिन प्रेझेंट आहे, त्याला काय म्हणायचं, मिडल लॅमिला. का आपण मिडल लॅमिलाला सेल वॉलमध्ये घेतोय, तर तो एक सेल वॉललाच अटॅच पार्ट आहे, म्हणून आपण काय घेतोय, त्याला सेल वॉलमध्ये घेतोय. मिडल लॅमिलाच्या आतल्या साईडला आपण थोडं आलो की आपल्याला काय दिसतं, प्रायमरी वॉल दिसते, जी की काय दिसते तुम्हाला फक्त आणि फक्त जे नवीन ग्रो होत असतात सेल त्यांच्यात कंटिन्यू तुम्हाला काय दिसते, तर प्रायमरी वॉल दिसते. मग सेकंडरी वॉल दिसत नाही का, तर नसते त्यावेळेस त्यांच्यात. केव्हा होणार आहे, प्रायमरी वॉल डिसॅपियर सेकंडरी वॉल कधी दिसणार आहे तुम्हाला, त्या सेलची पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर सेकंडरी वॉल काय झालेली दिसतीये, थिकेनिंग झालेली दिसतीये. आणि त्या थिकेनिंग करतानाच इथं काही ठिकाणी थिकेनिंग झालेलं नाही आहे, म्हणजे काय, जाडी झालेली नाही आहे त्या सेल वॉलची. त्या ठिकाणी ॲटोमॅटिक काय तयार झालं, होल तयार झालं. त्या होललाच काय म्हणायचं, पीठ म्हणायचं. तर मेनली लक्षात ठेवायचं म्हणजे काय, तर प्रायमरी वॉल ही तुम्हाला नेहमी ग्रोथ होणाऱ्या सेलमध्ये सापडणार आहे आणि ती पण काय सेल्युलोजनेच बनलेली असणार आहे. वॉटर असेल थोडंफार, प्रोटीन असेल थोडंफार, म्हणजे काय काही अवघड नाही आहे. कंपोजिशन आपण त्याच्यासाठीच आधीच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. कंपोजिशन शिकल्यामुळे आता आपल्याला काय कळतं आहे की ह्याच्यात ऑलरेडी काय आहे, सेल्युलोज असणार आहे, काही असणार आहे. पण आता फक्त आपण बघितलं की सेल वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये 3 मेन पार्ट सापडतात, मिडल लॅमिला, प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. ह्या तिन्ही स्ट्रक्चरने आपली काय बनलेली आहे, सेल वॉल बनलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सेल वॉलमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही. जरी काही प्रॉब्लेम असेल तरी तो विचारा. त्याचबरोबर आता आपण काय बघणार आहोत, तर आपली सेल ऑर्गॅनिली ही आपली एक संपली आहे. कुठली सेल ऑर्गॅनिली शिकलो आपण, तर सेल वॉल. सेल वॉल कोणाकोणामध्ये सापडते, सेल वॉलचं केमिकल कंपोजिशन काय, सेल वॉल दिसती कशी, हे आपण काय शिकलो, पूर्ण तिचं स्ट्रक्चर आपण अभ्यासलं, तिचं केमिकल कंपोजिशन अभ्यासलं, तिचं फंक्शन अभ्यासलं. जर सेल वॉलच नसती तर काय होणार नाही,
ट्रान्सपोर्ट होणार नाही. एक सेल वॉलचं फंक्शन मी ह्यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. काय होतं? ट्रान्सपोर्ट. आत्ता सांगितलं मी म्हणून तर की पीठ कशासाठी असतं. म्हणजे काय, फंक्शन ज्यावेळेस आपण शिकतोय त्यावेळेस आपल्याला त्याचे स्ट्रक्चर पण माहीत असणं गरजेचं आहे. स्ट्रक्चरमुळं काय कळतं आहे आपल्याला, तर फंक्शन कसे ॲक्टिव्ह होत आहेत ते समजतं आहे. आता आपण शिकलो पूर्ण सेल वॉल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये कुठली सेल ऑर्गॅनिली शिकणार आहोत, तर सेल वॉलच्या आतमध्ये काय सापडतं आपल्याला, प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय म्हणायचं त्याला, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन हा आपण इन डिटेल शिकणार आहोत. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर, प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणात सापडणार आहे, तर सगळ्या सेलमध्ये काय सापडणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन सापडणार आहे. ॲनिमल सेल असेल ती, प्लांट सेल असतील, प्रोटिस्ट असतील, फंजाय असतील, यांच्या सगळ्यांमध्ये काय सापडणार आहे आपल्याला, प्लाझ्मा मेम्ब्रेन सापडणार आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन शिकायचं आहे का, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल वॉल नंतर जर आतमध्ये काही काही घटक घ्यायचे आहेत ह्या सेलकडून ह्या सेलकडे, तर त्यांना प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून पण आतमध्ये यायचं आहे. म्हणजे काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन पण काय आहे, महत्त्वाचं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनच एखाद्या सेलच्या वरच्या साईडला नसता तर काय झालं नसतं, ती सेलच तयार झाली नसती. प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे म्हणून एकापासून दुसरी सेल काय आहे, वेगळी आहे, म्हणून तर आपण तिला काय म्हणतोय, सेल म्हणतोय. म्हणून तर हे कंपार्टमेंट आहेत दोन. कशामुळे कंपार्टमेंट झाले किंवा कशामुळे वेगळे झाले, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे. म्हणून आपण काय शिकूया पुढच्या लेक्चरमध्ये, स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर आत्तापर्यंत तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐकल्याबद्दल धन्यवाद.